अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, यवतमाळच्या वणी तालुक्यातील संतापजनक घटना। मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना वणी येथे घडली। तरुणांनी केलेल्या या कृत्यामुळे मुलगी चांगलीच घाबरली असून तिला मानसिक धक्का बसला। तरुणांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीने शेवटी स्वतःला सावरत पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली। पोलिसांसमोर तिने आपबीती कथन केली। तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अवघ्या काही तासातच आरोपींना गजाआड केले। त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरापासून जवळच असलेल्या राजूर येथील 3 तरुणांनी एका चायनीजच्या दुकानावर काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्री ऑटोतून अपहरण केले। त्यानंतर तिला वणी ते घुग्गुस मार्गावरील निर्जनस्थळी आणले। तेथे तिघांनीही या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला। त्यानंतर परत तिला टिळक चौकात सोडून दिले। तरुणांच्या या कृत्याने मुलगी चांगलीच धास्तावली। तिला काही सुचेनासे झाले। शेवटी मानसिक धक्क्यातून स्वतःला सावरत तिने पोलीस ठाणे गाठले। पोलिसांसमोर आपबीती कथन केली। अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली। पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली। रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवून पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 3ही नराधमांना गजाआड केले। त्या 3ही आरोपींवर पोलिसांनी भादवीच्या कलम 376, 366, 506 नुसार गुन्हे दाखल केले आहे। या अत्याचार प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहराणे यांच्या मार्गदर्शनात API दत्ता पेंडकर करीत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, वणी, यवतमाळ।